नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेनी दिनांक 10 जुलै रोजी तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेल मंडे परिसरात 2 व्यक्तींना पकडलं होतं. ज्यांचं नाव अब्दुल रौफ झरीन खान आणि अरुण मानपुरे यांच्याकडून 648 ग्रॅम हायड्रो गांजा आणि 5 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे पुढील तपासामध्ये त्यांनी कुठून आलं याबाबत चौकशी केली असता त्यांनी ते आयान राजकोटवाला याच्याकडून घेतलं असल्याचं निष्पन्न झालं. ज्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून त्यावेळी 203 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपासामध्ये गौरव विश्वजित चिंदरकर, नीरज शहा आणि सुरेश भानुशाली यांना देखील अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून जवळपास 451 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. आणि यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की वृषांग भानुशाली हा व्यक्ती थायलंड येथून हायड्रो गांजा भारतामध्ये पाठवण्याचं काम करतो. या पूर्ण कारवाईमध्ये एकूण 1300 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलेला आहे, 5 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलेला आहे आणि 12 मोबाईल आतापर्यंत जप्त केलेले आहेत, ज्याची एकूण किंमत 1,33,00,000 रुपये आहे. आणि अजून आमचं यामध्ये अजून कोण आहे का याविषयी सखोल तपास चालू आहे. तेच हे 2 व्यक्तींना आम्ही जेव्हा अटक केली त्यांच्याकडून तू कुणाकडून घेतला, अजून कुणाकडून घेतला, असं बॅकवर्ड आम्ही जेव्हा ट्रॅकिंग करत गेलो तेव्हा वृषांग भानुशाली हा यामध्ये मेन व्यक्ती आहे आणि त्याचे जे 2 पार्टनर होते नीरज शहा आणि सुरेश भानुशाली, इंडियातले पार्टनर्स, त्यांना आम्ही अटक केलेली आहे. त्याविषयी तपास चालू आहे. सध्या म्हणजे ते पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्यांचे मोबाईल फोनची तपासणी करून त्यांचे कोण ग्राहक होते किंवा ते अजून कोणाला सप्लाय करत होते याविषयी तपास चालू आहे. त्याविषयी मला नाही सांगता